मी प्राध्यापक LB गायकवाड आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ देणार आहे आणि तो व्हिडिओ देण्याच्या आधी मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे की माझा हा व्हिडिओ इतका शेअर करा की कृपया करून मला फायदा होईल। कारण मी खूप कष्ट करून हे व्हिडिओ तयार करत आहे। आपण माझे व्हिडिओ शेअर करावे आणि खूप खूप बघावे ही विनंती मी पुढे आपल्याला सांगतो। बघा, आपण ऐका आपल्या अतिशय फायद्याची गोष्ट या ठिकाणी मी सांगणार आहे। बघा, ऑल टेन्सेस इन वन व्हिडिओ म्हणजे एका व्हिडिओमध्ये सर्व काळ मी आपल्याला सांगणार आहे आणि प्रयत्न खूप चांगला करणार आहे की जेणेकरून आपल्याला इंग्रजी येईलच आणि मी आपल्याला इंग्रजी आल्याशिवाय सोडणार नाही। म्हणजे इंग्रजी तुम्हाला मी देईलच हा मी प्रण केलेला आहे आणि मी तुम्हाला इंग्रजी शिकवायला लावेलच हे लक्षात ठेवा। फक्त मी जे जे सांगतो ते आपण ऐकायचं आहे। तर चला माझ्यासोबत। बघा, पहिल्यांदा जो मेन काळ आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे साधा वर्तमान काळ आहे। आता हा साधा वर्तमान काळ कसा बोलतात तर बघा, पीपल लव गुड ऑलवेज म्हणजे लोक लव म्हणजे प्रेम करतात, गुड म्हणजे चांगल्यावर आणि ऑलवेज म्हणजे नेहमी। म्हणजे हा साधा वर्तमान काळ आला। आता याचा सिंपल पास्ट टेन्स कसा होईल ते लक्षात घ्या। तर तो असा होईल की पीपल लव्ड गुड ऑलवेज म्हणजे लोकांनी चांगल्यावर नेहमी प्रेम केलं। म्हणजे या लवचं भूतकाळी लव्ड झालं आणि आता सिंपल फ्युचर टेन्स जो आहे तो असा होईल की पीपल विल लव गुड ऑलवेज म्हणजे लोक विल लव प्रेम करतील, गुड म्हणजे चांगल्यावर, ऑलवेज म्हणजे नेहमी। तर अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर हे तीन काळ एकमेकांवर अवलंबून आहे। बघा, या ठिकाणी ह्या लवचा म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये हा क्रियापदाचं मूळ रूप घेतात, तर साध्या भूतकाळामध्ये ते भूतकाळी रूप घेतात आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ते भविष्यकाळी रूप घेतात। विल अधिक मेन व्हर्ब किंवा शल अधिक मेन व्हर्ब। तर बघा, या ठिकाणी मी आता हे निगेटिव्ह वाक्य आपल्याला सांगणार। सिंपल प्रेझेंट टेन्स मी निगेटिव्ह सांगणार। पीपल लव गुड ऑलवेज, पीपल डोंट लव गुड ऑलवेज म्हणजे लोकांना चांगलं नेहमी आवडत नाही असं निगेटिव्ह काल्पनिकरित्या आपल्याला करावं लागतं आहे। म्हणजे पीपल हा करता आला, लव हे मेन व्हर्ब आलं, गुड हे एक प्रकारचं या ठिकाणी ऑब्जेक्ट आलं आणि ऑलवेज हा जादाचा शब्द आला। अशा प्रकारे ही वाक्यरचना आली। म्हणजे हे नकारार्थी करताना हा लव आहे म्हणजे या क्रियापदाला यस किंवा यस लागलेला नाही म्हणून आपण त्याचं डू नॉट केलं। म्हणून पीपल डू नॉट लव गुड ऑलवेज म्हणजे लोकांना चांगलं नेहमी आवडत नाही असा आपण त्याचा नकारार्थी भाग केला। आता सिंपल पास्ट नकारार्थी करताना बघा, ह्या क्रियापदाला ईडी लागलाय म्हणजे हे क्रियापद भूतकाळी झालेलं आहे। याचा आता आपण भूतकाळी नकारार्थी करताना कसं करू बघा, पीपल डिड नॉट लव गुड ऑलवेज म्हणजे लोकांना चांगलं नेहमी आवडलं नाही किंवा आवडत नसे असे अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकता। आता आपण या सिंपल फ्युचर टेन्सचं नकारार्थी बघा कसं करूया। पीपल विल नॉट लव गुड ऑलवेज म्हणजे लोकांना चांगलं नेहमी आवडणार नाही असा त्याचा नकारार्थी भाग होईल। म्हणजे शॅल नॉट लव आणि विल नॉट लव असे हे दोन सहाय्यकारी क्रियापद घेऊन आपल्याला नकारार्थी सिंपल फ्युचर टेन्स मध्ये करता येते। तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपण हा भाग पाहिला। म्हणजे या ठिकाणी हा पीपल करता आला, हे लव्ड क्रियापदाला भूतकाळी, हे गुड ऑब्जेक्ट आलं, ऑलवेज हे या ठिकाणी जादा शब्द आला। तसंच सेम या ठिकाणी हे आहे बघा, या पीपल करता आहे, विल लव किंवा शाल लव हे क्रियापद होईल, हा विल किंवा शाल सहाय्यकारी क्रियापद आहे, लव हे मेन वर्ब आहे आणि गुड हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑलवेज हा या ठिकाणी जादाचा शब्द दिलेला आहे। बघा, आता याचं प्रश्नार्थक करताना कसं होईल पहा। हा लव आहे
म्हणून याला यस किंवा यस प्रत्यय नाही. म्हणून प्रश्नार्थक करताना असं करा, डू पीपल लव्ह गुड ऑलवेज. डू पीपल लव्ह गुड ऑलवेज म्हणजे डू घ्या, मग करता पीपल घ्या, मग लव घ्या, मेन वर्ब घ्या आणि गुड घ्या आणि ऑलवेज म्हणजे प्रश्नचिन्ह पुढे द्या. म्हणजे डू पीपल लव्ह गुड ऑलवेज. यस पीपल लव्ह गुड ऑलवेज. आता याचं आपण नकारार्थी प्रश्न करू बघा. डू पीपल नॉट लव्ह गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडत नाही का? लोकांना. आणि होकारार्थी कसं झालं? डू पीपल लव्ह गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडते का? डू पीपल नॉट लव्ह गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडत नाही का? तर उत्तर येतात दोघांना, यस पीपल लव्ह गुड ऑलवेज, नो पीपल डू नॉट लव्ह गुड ऑलवेज, अशी त्याला उत्तर येतात. आता याचा आपण एक होकारार्थी प्रश्न आणि एक नकारार्थी प्रश्न आपण बनवूया. बघा इथं ईडी लागलाय म्हणून याचा होकारार्थी प्रश्न बनवताना असा बनवू आपण की डीड पीपल लव्ह गुड ऑलवेज. कारण याच्यातून डीड बाहेर येईल आणि डीड पीपल लव इथं राहील कारण ईडी हा डीडच्या रूपाने आला. म्हणून डीड पीपल लव्ह गुड ऑलवेज. डीड पीपल नॉट लव्ह गुड ऑलवेज. Yes, people loved good always. No, people did not love good always. असा याचा भाग होईल. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जर आपण प्रश्नार्थक करायला गेलो होकारार्थी आणि नकारार्थी तर ते असं येईल, विल पीपल लव्ह गुड ऑलवेज. विल पीपल नॉट लव्ह गुड ऑलवेज. लोक चांगल्यावर प्रेम करतील का? लोक चांगल्यावर प्रेम करणार नाही का? असा त्याचा अर्थ होईल आणि उत्तर येतील, यस पीपल विल लव्ह गुड ऑलवेज, नो पीपल विल नॉट लव्ह गुड ऑलवेज, अशी त्याची उत्तरे येतील. तर बघा, कर्ता क्रियापद कर्म ज्यादा शब्द, कर्ता क्रियापद कर्म ज्यादा शब्द, कर्ता क्रियापद कर्म ज्यादा शब्द असे हे आहे. साध्या वर्तमान काळामध्ये मूळरूप क्रियापदाचं, भूतकाळामध्ये साध्या भूतकाळामध्ये भूतकाळी रूप क्रियापदाचं आणि भविष्यकाळामध्ये भविष्यकाळी रूप आपल्या क्रियापदाचं, असा हा भाग आहे. आता मी जातोय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कडे. बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स हे तीन काळ मी आता आपल्याला समजून सांगणार आहे. लक्षात घ्या. तर ते असं होईल, पीपल आर लव्हिंग गुड ऑलवेज. पीपल आर लव्हिंग गुड ऑलवेज म्हणजे लोक चांगल्यावर प्रेम करत आहे. नकारार्थी कसं होईल बघा, पीपल आर नॉट लव्हिंग गुड ऑलवेज. लोक चांगल्यावर प्रेम करत नाही आहे. आणि प्रश्नार्थ कसं होईल बघा, आर पीपल लव्हिंग गुड ऑलवेज. लोक चांगल्यावर प्रेम करत आहे का? उत्तर येईल, यस पीपल आर लव्हिंग गुड ऑलवेज, नो पीपल आर नॉट लव्हिंग गुड ऑलवेज. तर अशा प्रकारे ह्या रचना होतील. ह्या रचना मी कशा केल्या हे आपण लक्षात घ्यायला हवं आहे. बघा आता, पीपल वेअर लव्हिंग गुड ऑलवेज म्हणजे पीपल करता आला, वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आलं, लव्हिंग हे मुख्य क्रियापदाला ING आलं, गुड हे कर्म आलं, ऑलवेज ज्यादा शब्द आला, सेम असं या ठिकाणी आलं. आता पीपल वेअर लव्हिंग गुड ऑलवेज म्हणजे लोक नेहमी चांगलं आवडून घेत होते, म्हणजे लोकांना ते आवडत होतं असा अर्थ होतोय. नकारार्थी कसं होईल, पीपल वेअर नॉट लव्हिंग गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडत नव्हतं. वेअर पीपल लव्हिंग गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडत होतं का? वेअर पीपल नॉट लव्हिंग गुड ऑलवेज. लोकांना चांगलं नेहमी आवडत नव्हतं का? तर उत्तर येतील, यस पीपल वेअर लव्हिंग गुड ऑलवेज, नो पीपल वेअर नॉट लव्हिंग गुड ऑलवेज, अशी उत्तरे येतील. आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपण बघूया. बघा हा कसा आहे, पीपल विल बी लव्हिंग गुड ऑलवेज म्हणजे लोकांना विल बी लव्हिंग म्हणजे आवडत असेल, गुड म्हणजे चांगलं, ऑलवेज म्हणजे नेहमी, लोकांना नेहमी चांगलं आवडत असेल. पीपल विल नॉट बी लव्हिंग गुड ऑलवेज लोकांना चांगलं नेहमी आवडत नसेल. विल पीपल बी लव्हिंग गुड ऑलवेज लोकांना नेहमी चांगलं आवडत असेल का? विल पीपल नॉट बी लव्हिंग गुड ऑलवेज लोकांना चांगलं नेहमी आवडत नसेल का? तर उत्तर येतील, यस पीपल विल बी लव्हिंग गुड ऑलवेज,
नो पीपल विल नॉट बी लव्हिंग गुड ऑलवेज. तर अशा प्रकारे हा भागही मी आपल्याला समजावून सांगितला. आता प्रेझेंट परफेक्ट या भागाकडे आपण आलो आहे. बघा, पीपल हॅव लव्ड गुड ऑलवेज म्हणजे बघा, आता हा करता आला पीपल, हे हॅव आलं, इथं हॅज किंवा हॅव येईल, इथं जे तुमचं मुख्य क्रियापद असेल त्याचं पास्ट पार्टिसिपल येईल, इथं ऑब्जेक्ट येईल, इथं ज्यादाचा शब्द येईल. आणि अगदी सेम असंच या ठिकाणी होईल. इथं हॅड नावाचं येईल, इथं V3 येईल, इथं विल हॅव येईल, इथं V3 येईल. असं हे सगळं होईल. आणि बाकीचा जो भाग आहे तो सगळा भाग सारखा असेल. बघा, पीपल हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांनी चांगल्यावर नेहमी प्रेम केलं आहे. पीपल हॅव नॉट लव्ड गुड ऑलवेज, लोकांनी चांगल्यावर नेहमी प्रेम केलं नाही आहे. हॅव पीपल लव्ड गुड ऑलवेज, लोकांनी चांगल्यावर नेहमी प्रेम केलं आहे का? यस, पीपल हॅव लव्ड गुड ऑलवेज. नो, पीपल हॅव नॉट लव्ड गुड ऑलवेज. हॅव पीपल नॉट लव्ड गुड ऑलवेज, लोकांनी चांगल्यावर नेहमी प्रेम केलं नाही आहे का? यस, पीपल हॅव लव्ड गुड ऑलवेज. नो, पीपल हॅव नॉट लव्ड गुड ऑलवेज. असं ते होईल. आता पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येईल. हा पीपल करता आहे, हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आलाय, हे V3 आहे, लव्ड गुड ऑब्जेक्ट आहे आणि ऑलवेज जादाचा शब्द आहे. या ठिकाणी पीपल हॅड लव्ड गुड ऑलवेज, लोकांना नेहमी चांगलं आवडलं होतं. पीपल हॅडंट लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं नव्हतं. हॅड पीपल लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं होतं का? यस, पीपल हॅड लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं होतं. नो, पीपल हॅड नॉट लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं नव्हतं. असं या ठिकाणी उत्तर येतील. आता फ्युचर परफेक्ट टेन्स हा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. तर पीपल विल हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना नेहमी चांगलं आवडलेलं असेल. पीपल विल नॉट हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलेलं नसेल. विल पीपल हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं असेल का? यस, पीपल विल हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं असेल. नो, पीपल विल नॉट हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं नसेल. तर अशा ह्या सगळ्या वाक्यरचना होत असतात. आता नकारार्थी होताना विल पीपल नॉट हॅव लव्ड गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडलं नसेल का? तर उत्तर येईल हा आवडलं असेल. म्हणजे पीपल विल हॅव लव्ड गुड ऑलवेज, पीपल विल नॉट हॅव लव्ड गुड ऑलवेज. तर अशा प्रकारच्या ह्या रचना होतील. आता प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स म्हणजे आपण याला म्हणूया पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. बघा, हा साधा वर्तमान काळ, हा साधा भूतकाळ, हा साधा भविष्यकाळ, हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भूतकाळ, हा फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. आणि आता आपण आलो प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. याच्यामध्ये बघा कशी रचना आहे. हा पीपल करता आहे, हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि मुख्य क्रियापदाला ING आलेला आहे. गुड हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑलवेज हा जादाचा शब्द आहे. तर या ठिकाणी बघा कसा भाग आहे. पीपल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, नेहमी चांगलं लोकांना आवडत आलेलं आहे. म्हणजे चांगल्यावर नेहमी लोक प्रेम करत आलेले आहेत. पीपल हॅव नॉट बीन हॅवंट बीन लव्हिंग गुड ऑलवेज, चांगल्यावर लोक नेहमी प्रेम करत आलेले नाही आहे. आता मी प्रश्नार्थक करतो बघा, नकारार्थी केलं, प्रश्नार्थक बघा. हॅव पीपल बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोक चांगल्यावर नेहमी प्रेम करत आलेले आहे का? तर उत्तर येईल यस, पीपल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज. नो, पीपल हॅव नॉट बीन लव्हिंग गुड ऑलवेज. तर अशा ह्या रचना तयार होतील. आता पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. बघा,
या ठिकाणी पीपल हे करता आला, हॅड बीन हे सहाय्यकारी क्रियापद आलं आणि लव्हिंग हे मेन व्हर्बला आयएनजी आलं, गुड हे ऑब्जेक्ट आलं, ऑलवेज जादा शब्द आला. बघा पीपल हॅड बीन लव्हिंग गुड ऑलवेज, नेहमी चांगलं लोकांना आवडत आलेलं होतं. पीपल हॅड नॉट बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडत आलेलं नव्हतं. हॅड पीपल बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना नेहमी चांगलं आवडत आलेलं होतं का? यस, पीपल हॅड बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना नेहमी चांगलं आवडत आलेलं होतं. नकारार्थी कसं होईल? नो, पीपल हॅड नॉट बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना काही चांगलं आवडत आलेलं नव्हतं. आता हा नकारार्थी प्रश्न कसा होईल? हॅड पीपल नॉट बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना नेहमी चांगलं आवडत आलेलं नव्हतं का? तर उत्तर येईल यस, पीपल हॅड बीन लव्हिंग गुड ऑलवेज. नकारार्थी उत्तर येईल नो, पीपल हॅड नॉट बीन लव्हिंग ऑलवेज, आणि अर्थ तोच होईल. आता शेवटचा जो काळ आहे फ्युचर परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स, म्हणजे भविष्यकाळ जो पूर्ण अपूर्ण आहे, हा पीपल करता आहे, विल हॅव बीन हे सहाय्यकारी क्रियापद आहे, लव्हिंग हे मेन व्हर्बला आयएनजी आहे, गुड हे ऑब्जेक्ट आहे, ऑलवेज हा जादा शब्द आहे. म्हणून मी आता चारी रचना सांगतो बघा. पीपल विल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, म्हणजे नेहमी चांगलं लोकांना आवडत आलेलं असेल. पीपल विल नॉट हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडत आलेलं नसेल. विल पीपल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडत आलेलं असेल का? उत्तर येईल यस, पीपल विल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडत आलेलं असेल. आणि नकारार्थी उत्तर येईल नो, पीपल विल नॉट हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं नेहमी आवडत आलेलं नसेल. आता प्रश्न नकारार्थी कसा होईल बघा. विल पीपल नॉट हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, म्हणजे लोकांना नेहमी चांगलं आवडत आलेलं नसेल का? तर उत्तर येईल यस, पीपल विल हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं आवडत आलेलं असेल. नो, पीपल विल नॉट हॅव बीन लव्हिंग गुड ऑलवेज, लोकांना चांगलं आवडत आलेलं नसेल. तर आता मी या ठिकाणी आपल्याला थोडं शेवटचा अभ्यास म्हणून रचनात्मक अभ्यास समजून सांगतो. बघा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कर्ता, क्रियापद, कर्म, जादा शब्द, पण या ठिकाणी कर्ता त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि जादा शब्द सारखेच असतात, पण क्रियापदांमध्ये फरक होतो. पहा, पीपल लव इथं आलं पीपल लव्ड, त्याच्यानंतर पीपल विल लव हा फरक झाला, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे क्रियापदांमध्ये फरक होतो आणि काळ हा क्रियापद बदलवत असतात. आता प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, पास्ट कंटिन्युअस मध्ये आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे क्रियापदांचा तो बघा. पीपल आर लव्हिंग, वेअर लव्हिंग, वॉज लव्हिंग, इज लव्हिंग, एम लव्हिंग असं येईल, आणि इथं शाल बी लव्हिंग, विल बी लव्हिंग असं येईल. बाकीचे सगळी रचना सारखी राहील. करता त्याच्यानंतर तुमचा ऑब्जेक्ट जादा शब्द सारखे असतात, फक्त क्रियापद बदलतात. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स याच्यामध्ये फरक काय बघा. तर हॅव लव्ड म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि हॅड लव्ड म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आणि विल हॅव लव्ड म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स. म्हणजे वर्ब मध्ये फरक आहे. म्हणजे हॅव लव्ड, हॅव प्लस पीपी किंवा हॅज प्लस पीपी किंवा V3, हॅड प्लस पीपी किंवा हॅड प्लस V3 किंवा विल हॅव प्लस V3 असा हा क्रियापदांमध्ये फरक आहे. बाकीचं सर्व सारखं आहे. म्हणजे कर्ता सारखा असतो, ऑब्जेक्ट सारखा असते, जादा शब्द सारखे असतात, फक्त ते बदलत असतात. बाकी रचना सारख्या असतात, क्रियापदांमध्ये फक्त फरक असतो. आणि प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स ह्या म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ यांच्यामध्ये बघा तुम्ही जर क्रियापद बघितले तर हॅव बीन लव्हिंग असं आहे, तर इथं हॅड बीन लव्हिंग आलेलं आहे आणि इथं विल हॅव बीन लव्हिंग आलेलं आहे. म्हणजे हॅव बीन लव्हिंग असं असेल तर पूर्ण वर्तमान काळ असतो, हॅड बीन लव्हिंग असेल तर पूर्ण भूतकाळ असतो, आणि विल हॅव बीन किंवा शाल हॅव बीन असेल, हॅव बीन लव्हिंग म्हणजे मेन व्हर्बला आयएनजी असेल तर तो फ्युचर परफेक्ट इम्परफेक्ट म्हणजे पूर्ण भविष्यकाळ असतो. तर ह्या सगळ्या रचना होत असतात. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की माझा व्हिडिओ
पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि खूपच माझे हे सगळे व्हिडिओज आपण अपलोड करायचे आहेत, कारण मी फक्त आणि फक्त आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे, कारण आपल्याला इंग्रजी आलीच पाहिजे. आणि मी एक प्रकारे शपथ घेतली आहे, मी तुम्हाला इंग्रजी आणूनच दाखवेल. तुम्ही लिहायलाच लागाल, बोलायलाच लागाल. फक्त मी ज्या आयडिया सांगतो आहे त्या आयडियांचा अभ्यास करावा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावे, एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच.